तर आतापर्यंत पूर्वजाच रेसिपीजमध्ये आपण उकडीचे मोदक आणि खवा मोदक कसे बनवायचे ते पाहिले आणि आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तळणीचे मोदक कसे बनवायचे। अगदी सोप्या पद्धतीने झटपट बनतील असे हे चविष्ट मोदक आहेत। आज आम्ही जे प्रमाण दाखवलं आहे त्यामध्ये 21 मोदक बनवू शकतो। साहित्यामध्ये लागणार आहे ओलं खोबरं, गूळ, खसखस, तूप, काजूगर, चारोळी, मीठ, वेलची पावडर, मैदा आणि बारीक रवा। सर्वप्रथम एका भांड्यामध्ये 1 कप मैदा चाळून घेऊ। त्यामध्ये घालणार आहोत पाव कप 0 नंबरचा बारीक रवा। हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ। आता आपण यामध्ये पाव टीस्पून चवीपुरतं मीठ ऍड करूया। आता आपण एका भांड्यामध्ये 1 टेबलस्पून तूप चांगलं गरम करून घेऊया। हे तूप पिठात घातल्यानंतर चर असा आवाज झाला पाहिजे। हे अशा पद्धतीने मोहन घातल्यामुळे मोदक छान खुसखुशीत होतात। हे तूप रवा आणि मैद्याच्या मिश्रणामध्ये छान एकजीव करून घेऊ। हे नीट मिक्स करून झालं की थोडं पाणी ऍड करून घट्ट मळून घेऊया। लक्षात ठेवा जास्त घट्ट भिजवायचं नाहीये किंवा जरा जरी मऊ झालं तरी हे मोदक ऑइली होतात, त्यामुळे थोडं घट्टच भिजवून घ्यायचं। आपण बघू शकतो हे एवढ्या कन्सिस्टन्सी मध्ये भिजवायचं आहे। आता हे अर्धा तास झाकून बाजूला ठेवायचं। मोदकाच्या कवरची तर तयारी झाली। आता सारण बनवायला घेऊ। पॅन मध्ये 1 टीस्पून तूप घेऊ। त्यामध्ये अर्धा टीस्पून खसखस भाजून घेऊया। हे छान असं परतून झालं की त्यामध्ये आपण बारीक काजूचे तुकडे ऍड करणार आहोत। हे 2 टेबलस्पून एवढे काजूगर आहेत। त्याचबरोबर घालणार आहोत 1 टीस्पून चारोळी। साधारण 1 मिनिट आपण हे परतून घ्यायचं आहे। मिनिटभर परतून झाल्यानंतर 1.5 कप ओलं खोबरं यामध्ये ऍड करूया। साधारणपणे 1 ते 2 मिनिट हे असंच परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये गूळ ऍड करणार आहोत। हे ओलं खोबरं असंच परतून घेऊया जेणेकरून यामधला पाण्याचा अंश निघून जाईल आणि आपले तळणीचे मोदक छान खुसखुशीत होतील। अशा पद्धतीने बनवलेल्या सारणाचे जर मोदक बनवाल तर ते जास्त काळ टिकतात। आता खोबरं छान परतून झालं आहे। यामध्ये गूळ ऍड करूया। इथे आपण पाऊण कप गूळ घेतला आहे। जेवढं ओलं खोबरं असतं त्याच्या निम्म गूळ लागतं। 1.5 कप ओलं खोबरं घेतलं होतं म्हणून पाऊण कप गूळ घेऊया। गूळ वितळेपर्यंत आपण हे असंच परतून घेणार आहोत। आता यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ घालूया। चिमूटभर मीठ ऍड केल्यानंतर अशा प्रकारे छान मिक्स करून घेऊ। साधारणपणे 7 ते 8 मिनिट मंद गॅसवर हे परतून घेतल्यानंतर आपण बघू शकतो सारणाला अगदी सुंदर कलर आलेला आहे। यातला संपूर्ण पाण्याचा अंश निघून गेला आहे। आता हे सारण थोडा वेळ थंड होऊ देऊया आणि नंतर याचे मोदक बनवून घेऊ। पण हो, त्यापूर्वी यामध्ये 1 टीस्पून वेलची पावडर ऍड करूया आणि जर तुम्हाला जायफळ पावडर आवडत असेल तर तीही तुम्ही ऍड करू शकता। आता अर्धा तास होऊन गेला आहे। आपलं छान मळलेलं पीठ तयार आहे। हे आणखी थोडं मळून घेऊया आणि मग त्याचे गोळे बनवून घेऊ। हे एवढ्या आकाराचे गोळे बनवून घेऊया आणि ते अशा प्रकारे हाताने चपटे करून घेऊ। हे एवढ्या आकाराचे 21 गोळे तयार आहेत। हा जो गोळा आहे तो तांदळाच्या पिठामध्ये बुडवून घेऊ। लक्षात ठेवा ज्यावेळी एक गोळा लाटायला घ्याल त्यावेळी बाकी गोळ्यांवर झाकण ठेवा। हा गोळा छान पातळसा लाटून घ्यायचा आहे। जर गोळा जाड लाटला गेला तर हे मोदक आतून कच्चे राहतात। त्यामुळे मस्त कुरकुरीत मोदक हवे असतील तर अशा प्रकारे पातळ लाटून घ्या। हे बघा एवढ्या आकाराचा हा गोळा लाटून घेतला आहे। आता आपण ह्यावर 1 चमचा सारण घालूया। हे सारण अशा पद्धतीने बोटाने मधोमध घेऊया। त्यानंतर मोदकाच्या कडांना अशा प्रकारे पाणी लावून घ्यायचं आहे, नाहीतर तेलात सोडल्यानंतर हे मोदक कोरडे होऊ शकतात। त्यानंतर एका हाताने हे असं उचलायचं आणि नंतर मोदकाला अशा बारीक चुण्या पाडत जायचं आहे। अशा प्रकारे बनवाल तर एकदम मस्त सुबक आकाराचे मोदक अगदी झटपट बनवता येतात। तसंच साचाही वापरण्याची गरज नाही। ही बघा अगदी सोपी पद्धत आहे। आता या सर्व बाजू अशा प्रकारे एकत्र करून घेऊया। वरती हे जे जास्तीचं पीठ दिसत आहे ते बाजूला काढू। हे बघा मस्त असा कळीदार मोदक तयार झालेला आहे। आता एका कढईमध्ये तेल घेऊन हे हाय फ्लेमवर छान तापून घ्यायचं आहे।
आता तेलामध्ये एक एक मोदक सोडू। आता हे मोदक मंद आचेवर फ्राय करून घ्यायचे आहेत। लक्षात ठेवा, कढईमध्ये तेल घेताना मोदक बुडतील एवढंच तेल घ्यायचं आहे। जर तुमच्याकडे एवढ्या आकाराची कढई असेल तर एका वेळी 8 ते 9 मोदक फ्राय करता येतात। हे मोदक मंद आचेवर तळण्याचं कारण एवढंच की जर मोठा गॅस ठेवला तर हे बाहेरून जास्त भाजले जातील आणि आतून मात्र कच्चेच राहतील। त्यामुळे बारीक गॅसवरच हे फ्राय करून घेऊया। आता 1 मिनिट होऊन गेला आहे। आता एक एक करून हे सर्व मोदक उलटे करून घेऊया। जर कढईमध्ये तेल जास्त असेल तर हे मोदक गोल गोल फिरत राहतात आणि एका बाजूनेच भाजले जातात। म्हणूनच तेल आपण थोडं कमी ठेवलेलं आहे। ही आजच्या रेसिपीतली महत्त्वाची टिप आहे। मोदकाला छान बदामी रंग येईपर्यंत हे परतून घ्यायचे आहे। हे अशा पद्धतीने बनवलेले तळणीचे मोदक 10 ते 15 दिवस मस्त कुरकुरीत राहतात, अजिबात नरम पडत नाही। साधारणपणे 5 मिनिट परतून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता या मोदकाला मस्त बदामी रंग आलेला आहे। कुरकुरीत असे तळणीचे मोदक तयार झाले आहेत। आता आपण हे झाऱ्यावर काढून घेऊया, जेणेकरून ह्यातलं सर्व तेल निथळेल। मस्त असे तळणीचे मोदक नैवेद्य दाखवण्यासाठी तयार झालेले आहेत। आता याच तळणीच्या मोदकाबरोबर जर तुम्हाला उकडीच्या मोदकाचाही व्हिडिओ बघायचा असेल तर त्याची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये देत आहोत, तोही व्हिडिओ नक्की जाऊन बघा। तसंच घरच्या घरी खव्याचे मोदक बनवायचे असतील तर तीही लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे। अशा क्रिस्पी मोदकांचा गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवू। आता आपण बघूया हा मोदक नक्की झालाय तरी कसा। मस्त खुसखुशीत झाला आहे आणि अजिबात तेलकट नाहीये। काय मग, ही तळणीच्या मोदकाची रेसिपी तुम्ही ट्राय करून बघाल ना? सर्व पूर्वजाच रेसिपीच्या प्रेक्षकांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा। आजचा तळणीच्या मोदकांचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। व्हिडिओवरच्या तुमच्या प्रतिक्रिया नक्की कमेंटमध्ये कळवा। आजचा व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद।